शेतकरी बंधूंनो, जमिनीची वापसा कंडिशन आपल्या पिकासाठी फार महत्त्वाची आहे. पण आपली जमीन वापसा कंडिशन मध्ये आहे का, हे आपण कसे ओळखायचे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, या जमिनीमध्ये पाणी साचलेलं नाही आहे, पण ओलावा आहे. जेव्हा आपण ही माती हातामध्ये घेतो, माती आपल्याला मोकळी दिसते. तर ही मोकळी माती जेव्हा आपण घट्ट दाबतो, तेव्हा हिचा असा गोळा तयार होतो. असा गोळा तयार झाला म्हणजे मित्रांनो, आपली ही जमीन वापसा कंडिशन मध्ये आहे. या वापसा कंडिशन मध्ये आपण पिकाला कोणते पण अन्नद्रव्य दिलं तर ते इझिली आपल्या मुळाजवळ जाऊन झाड अपटेक करत असते. कारण वापसा कंडिशन मध्ये काय होते मित्रांनो, हवा आणि ऑक्सिजन खेळतं राहते. त्यामुळे झाडाला इझिली जे काय आपण न्यूट्रिशन देतो ते इझिली अपटेक होतो आणि झाडाची शाखीय वाढ चांगली होत असते. दुसरं, आपण जेव्हा माती हातात घेतो आणि ती जर आपल्या हाताला चिटकली तर समजून जायचं की ही आपली जमीन वापसा कंडिशन मध्ये नाही आहे. तर अशा कंडिशन मध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणत्याही कीटकनाशकाची अन्नद्रव्याची आळवणी किंवा ड्रिचिंगद्वारे खत पिकाला देऊ नये. कारण या कंडिशन मध्ये जे काही आपण अन्नद्रव्य पिकाला खालून मुळाशी देतो, ड्रिचिंग करतो, हे सर्व लीच आउट होत असते. कारण या कंडिशन मध्ये हवा आणि ऑक्सिजन खेळतं राहत नाही. त्यामुळे जे मुळं असतात त्यांना न्यूट्रिशन अपटेक करणं पॉसिबल होत नाही. तर आपण मित्रांनो, या कंडिशन मध्ये आपण पाहतो की आपलं झाड जे आहे, जास्त पाणी असतं, सतत पाणी असल्यामुळे आपलं झाड पिवळं पडते. तर बरेचसे शेतकरी या गोष्टीकडे जातात की बाबा ड्रिंचिंग करू, झाड आपलं हिरवं होईल. तसं कोणी करू नका. तर मित्रांनो, एक चूक आपलं पूर्ण हंगाम वाया घालू शकते. म्हणून कोणती पण आळवणी किंवा ड्रिचिंग करायच्या आधी जमिनीची वापसा कंडिशन तपासा. औषधी तर महागडी आहेच, पण त्याहून महागड्या आपल्या चुका आपल्याला ठरू शकतात. म्हणूनच पिकासोबत बोला आणि शेती नियोजन करा. धन्यवाद मित्रांनो.